नमस्कार, मी गणेश वानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। नवी मुंबई महानगरपालिका भरतीचे आता हॉल तिकीट आलेले आहेत। तर ज्यांनी फॉर्म भरला असेल तर त्यांनी लगेच हॉल तिकीट जे आहे तर ते डाउनलोड करून घेणे। या हॉल तिकीटच्या माध्यमातून तुम्हाला तुमचं परीक्षेचं स्थळ, सेंटरचं ठिकाण, सेंटरचं नाव आणि तुमची परीक्षा कोणत्या दिवशी आहे तर याच्याविषयी माहिती तुम्हाला मिळणार आहे। म्हणून तुम्ही या गोष्टी ज्या आहेत तर त्या आत्ताच इथं करून ठेवणं गरजेचं असणार आहे। आणि तसेच ते डाउनलोड करण्यासाठी ही लिंक आहे, ही लिंक तुम्हाला आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या टेलिग्राम ग्रुपवर देखील बघायला मिळणार आहे। इथं तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर, पासवर्ड टाकायचा आहे आणि हा कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि अशा पद्धतीने लॉग इन केल्यावर तुमचं हॉल तिकीट जे आहे तर ते तुम्हाला डाउनलोड झालेले मिळेल। बघा, नवी मुंबई महानगरपालिका भरतीच्या संदर्भात सगळ्यात महत्त्वाचं की सिव्हिल इंजिनिअरिंग साठीची आपण एक ऑनलाईन टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे की तुम्ही जर पाहिलं एक नवीन पद्धतीचा ग्रुप लेवल टायमिंग ठेवलेला आहे तर त्या स्वरूपात असलेली ही टेस्ट सिरीज असणार आहे। तर याच्यासाठी 5 फुल लेंथ टेस्ट असणार आहेत। या टेस्ट तुम्हाला आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर बघायला मिळतील। याच्यासाठी हा नंबर आहे, यांनाही कॉल करून माहिती विचारू शकतात। आणि ही फीज आहे, या फीज मध्ये आणखी तुम्हाला 10% ऑफ मिळू शकतं जर तुम्ही याच्या GM10 नावाचा जर कोड यूज केला तर तुम्हाला इग्नाइट अकॅडमीच्या कुठल्याही कोर्सेसवर फ्लॅट 10% सूट जी आहे तर ती इथं मिळू शकते। एक गोष्ट अशी लक्षात घ्या, बघा, नवी मुंबई महानगरपालिका भरतीच्या वेबसाईटवर विविध गोष्टी दिलेल्या आहेत। मेन म्हणजे त्याच्यावर बघा हे आपलं एक्झामचं टाइम टेबल तर त्यांनी दिलेलंच आहे की कोणत्या दिवशी होणार आहे। बघा, 16 जुलैला पहिला पेपर जो आहे तर तो होणार आहे आणि त्या दिवशी महत्त्वाचा म्हणजे लिपिक टंकलेखकचा जो आहे तर तो पेपर इथं राहणार आहे। आणि कनिष्ठ अभियंता स्थापत्य तर यांनी पण विशेष असं लक्ष द्यायचं कारण की यांचा हा महत्त्वाचा पेपर असणार आहे। त्याच्यानंतर ही ग्रुप लेवल टायमिंग आहे ना, तर हे पण याची एक PDF आहे, याच्यावर व्हिडिओ पण घेतलेला आहे, पण तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर जाऊन हे वाचू देखील शकतात। म्हणजे याच्यात एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे। बघा, पहिल्या दिवशी कोणता पेपर आहे आपला लिपिक टंकलेखकचा आहे, मी त्याच्याबद्दल माहिती देतो तुम्हाला। बघा, सिव्हिल जेई, गार्डन सुपरिटेंडंट नाही, आपल्याला काय पाहिजे, क्लर्क कम टायपिस्ट। बघा, याचा पेपर हा कशा पद्धतीने असणार आहे, याच्यामध्ये त्यांनी 4 सेक्शन केले आहेत। बघा, ग्रुप A, ग्रुप B, ग्रुप C आणि ग्रुप D असे 4 सेक्शन केलेले आहेत। प्रत्येक सेक्शन 30 मिनिटांचा असणार आहे। बघा, 30 मिनिटं 30 मिनिटं 30 मिनिटं। एक लक्षात घ्या, जर तुमचे 30 मिनिटं कंप्लीट झाले तर तुम्ही ऑटोमॅटिक ग्रुप B वर जाणार आणि एकदा ऑटोमॅटिक ग्रुप B वर गेले तर ग्रुप A ला येता येत नाही। किंवा एखादा म्हणेल मी डायरेक्ट ग्रुप D सॉल्व्ह करू शकतो का, नाही, तुम्ही ते करू शकत नाही, तुम्हाला ग्रुप वाईजच जावं लागणार आहे। एका ग्रुपमध्ये कुठल्याही प्रश्नांवर तुम्ही जाऊ शकतात। फॉर एक्झाम्पल इथं मराठीचे 7 आहेत, इंग्रजीचे 6 आहे, सामान्य ज्ञानचे 6 आहे आणि रिझनिंगचे 6 प्रश्न आहेत। तुम्हाला वाटेल की मी पहिले रिझनिंग सॉल्व्ह करतो, नंतर इंग्रजी करतो, नंतर मराठी करतो, नंतर सामान्य ज्ञान करतो। विदिन द सेक्शन म्हणजे या 25 प्रश्नांमध्ये तुम्ही कोणताही प्रश्न सॉल्व्ह करू शकता, त्याला मर्यादा नाही, त्याला काही प्रॉब्लेम नाही। पण एकदा ग्रुप A वरून ग्रुप B मध्ये जाणार, पुन्हा मुलांचा एक प्रश्न आहे की समजा माझा हा 25 मिनिटांचा आहे ना, मी 10 मिनिटात करतो, मी पुढे जातो आणि इथले माझे उरलेले 15 मिनिटं पुढे जातील का, नाही, ते जाणारच नाही। कारण की 30 मिनिटांच्या म्हणजे हे जे 30 मिनिटं झाल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही, ही महत्वाची आहे। 30 मिनिटापर्यंत तुमचं समजा सगळे प्रश्न तुम्हाला आले पण तुम्हाला तिथं गुपचूप बसून राहावं लागेल, कारण का तुम्हाला तिथं तुम्हाला बसून राहावं लागेल, तुम्हाला हलताच येणार नाही। मग हे ग्रुप B वर जाणार, मग ग्रुप C वर जाणार आणि ग्रुप D वर जाणार, अशा पद्धतीने तुमचा हा पेपर जो आहे तर तो असणार आहे। आलं लक्षात? तर हे ग्रुप टायमिंगचं जे आहे ना तर ते व्यवस्थित पद्धतीने लक्षात ठेवा। आता तुम्हाला काही वाटणार नाही, परंतु ज्यावेळी तुम्ही परीक्षेमध्ये जाणार ना तर त्यावेळी मध्ये या गोष्टी असणार आहेत। बघा, याच पद्धतीने सिव्हिल साठी बघा, जेई सिव्हिल साठी काय असणार आहे, बघा आपलं ज्युनियर इंजिनियर सिव्हिल ग्रुप C साठी बघा, मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान, तर्कक्षमता आणि तांत्रिक विषय हे आपले टेक्निकलचे विषय। बघा, याच्यात 25 प्रश्न असतील, 30 मिनिटं असतील। ग्रुप A, B, C, D 4 ग्रुप असतील। मराठीचे 3 प्रश्न, इंग्रजीचे 2 प्रश्न, सामान्य ज्ञानचे 2 प्रश्न, रिझनिंगचे 2 आणि टेक्निकलचे 15। बघा, टेक्निकलचे प्रत्येक याच्यात आपल्याला 15 प्रश्न जे आहेत तर ते फिक्स आपल्याला दिसतात। याच्यात पण सेम असणार आहे, विदिन द ग्रुप तुम्ही काही सॉल्व्ह करा, विदिन द ग्रुप काही सॉल्व्ह करा, विदिन द ग्रुप काही सॉल्व्ह करा, विदिन द ग्रुप काही सॉल्व्ह करा। पण ग्रुप सोडून जाता येत नाही, ग्रुप सोडून जाण्यासाठी 30 मिनिटं पूर्ण जे आहे तर ते तुम्हाला इथं करावेच लागतात। म्हणजे हा अशा पद्धतीने पॅटर्न असणार आहे तुमच्या जेई सिव्हिल साठी। एक लक्षात घ्या, लिपिकचा पण आपण पॅटर्न जो आहे तर तो बघितलेला आहे। लिपिक आणि सिव्हिल या दोघांसाठी आपण टेस्ट सिरीज जी आहे तर ती लॉन्च केलेली आहे। ही टेस्ट सिरीज तुम्ही इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरून जे आहे तर ते जॉईन करू शकतात। भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।